नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? बऱ्यात ना? आम्ही आता सकाळी आलो गावी आणि बघा असं छान असं थोडासा कडक असंच पडला आहे ऊन. आणि आता जेवण वगैरे झालं आमचं. हे बघा घरं बघा कोकणातली कशी असतात ते मला दाखवूच आम्ही व्हिडिओमध्ये. आणि आता सध्या जरा झाडाचे आंबे काढतो आहे. ते आलेत गावातलेच, दरवर्षी येतात. आणि आता ते चढलेत वरती झाडावरती, दाखवतो तुम्हाला बघा. मंडळी, कोकणामध्ये आंबे मिळणं हे थोडं म्हणजे खूप असं अवघडच काम असतं. कारण कसं आहे, माकडं वानरं यांच्यापासून पण खूप त्रास असतो. आणि निसर्गाचा पण काय सांगू नाही शकत, कधी पाऊस पडतो खराब होतो. तर ह्या वर्षी थोडे बहुत होते आंबे, तर आम्ही विचार केला काढूया म्हणून. तर तेवढ्यात आमचं एक आहे लालू म्हणून, ते नेहमी येतात मदत करतात. मग ते बोलले काढून देतो. म्हणलं ठीक आहे काढा मग. तर आता मग आम्ही ते चढलेत वरती झाडावरती आणि आम्ही थोडं शूट करतोय, तुम्हाला पण दाखवतो. खालून तेवढं म्हणजे क्लिअर दिसत नाही, पण ते बघा ते पांढरी पिशवी दिसते ना, तिकडे तो चढला आहे त्या फांदीवरती. आणि असं बोलतात ना, कोकणामध्ये आपलं एक तरी कलम असावं आणि त्याचे आंबे आपल्याला मिळावे. तर तसंच आहे. तर यावेळी ते धरलं आहे थोडं बहुत, तर बोललो काढूया म्हणून आंबे. आणि मंडळी, हा मस्तपैकी नैसर्गिकरित्या, काही त्याला खत पण नाही आहे, सगळं नैसर्गिक त्याला भेटलेलं खत आणि त्याच्यावरती झालेलं कलम आहे. त्यामुळे खूप छान असं आहे धरलेलं कलम. खूप छान वाटतं. कोकणचा मेवा. त्यासाठी पण आपल्याला माणसं भेटावी लागतात ना मंडळी, ते सगळं काढण्यासाठी पण. मस्त आंब्याची झाडं असून नाही चालत, त्याला माणसं पण अशी भेटावी लागतात. बघा किती चढायचं आहे असं झाडावरती. थोडं रिस्कीच काम आहे, पण अशी भरोशाची आणि आपल्याला उपयोगी पडणारी माणसं असली तर ते खूप सोपं पडतं. बघ असे काढतात चढून. ताराशी हां हां, गेले गेले, बरोबर बरोबर. हो, आले आले. अजून इकडे तर नाही आहेत. बरोबर. नाही तेवढंच आहे. बाकी पुढच्या फाट्याला आहेत तिथे. अजून मंडळी आंबा काढणं चालू आहे. आंबा घेता उतरवलेत आंबे एकदा, आता दाखवतो तुम्हाला. बघा किती भारी कोकणचा मेवा. दिसत नाही क्लिअर, बघा ना. अजून पण तो परत चढलाय, कारण वेगवेगळ्या फांद्यावर चढावं लागतं ना, त्यामुळे जरा वेळ जातोच. आणि आमच्याकडे पण जी अवेलेबल होती पिशवी, त्याच्यामध्ये तो काढून देतोय आता. चढलाय बरं वर. खूप ठिकाणी चढला पण तो. हा, हे बघ लालू, इकडे एक आहे खाली. हा, त्याच्यात खाली एक आहे. त्याच्या खाली आहे. हा बरोबर, तच त्याच्या अजून एक खाली पण आहे. हा तो बघ.
अजून नाही दिसत इथे. जाईन ना. हो पकडलं. सोड सोड. मोठी रस्सी हवी आहे अजून. रशी आहे पण ती लालू मोठी ही आहे ती जाड आहे रे ती. दिल्यात नाही काय कोण लालूला द्यावी लागते. बघा मंडळी अजून आंबे आले आहेत. ही आहे कोकणची खरी मजा. हे बघा आंबा मस्त आहे ना. आंबे मोठा आहे ना एकदम फळ. हे खरे आपले कोकणातले कलमाचे आंबे. ते काहीच फवारणी पण नाही आहे. नैसर्गिक आंबे एकदम. खाली सोडणार कसं तो ते तिकडची थांबेल का वरती. ही देवी आहे त्याच्याकडे आधी तो हिथलं काढतोय ना तो. असेल तर काय माहिती त्यांच्याकडे आधी दिला एक दोरी होती आणि ते इकडे 12 करून आहे ना. ही दे त्याच्याकडे सावकाश चढ रे बाबा. हा चढतोय पण मला भीती वाटते इकडे. हा तरी मला ते ह्याच्यावर हा हे ते काढ ना. ते बांध येतं काय इथेच वाईट. हे आंब्याची वाट लावते. बरोबर टाक खाली टाक. तुला सांगतो चिंचेचं तोडताना मला कापडा भरायला मी काय खायचं. ते कुठलं आहे झाड? ते वेगळं आहे काय? आंब्याला तो रोग असतो रोग. अच्छा अच्छा रोग. चांगलं नाही ते. बांधा कुठं त्याला बांधा. सगळी बांधी काढून टाकते ना. आहे अजून वाटतं. आता गेला तिथंच आहे. काढून टाक अजून असतील ते बांध. तुझ्या डोक्याच्या वरती बघ एक दिसला का तुला? 2-3 दोन आहेत. मग द्यायची उलटच नंदा. हो हावरती चढलं की आमचे पाय थरथर. बघा आपल्याला असे आंबे भेटतात खूप छान वाटतं. पण त्यासाठी पण खूप मेहनत लागते हो. आणि आपल्याला देणगी भेटली आहे पण आपल्याला सांभाळायला आणि या सगळ्या गोष्टी करायला आपल्याला पण तिथे लक्ष द्यावं लागतं. यावं लागतं तरच या सगळ्या गोष्टी मिळतात. तर हा आपल्या कोकणाने दिलेला रानमेवा आपल्याला भेटलेली देणगी त्याला पण कधी विसरायचं नाही. यायचं गावी आणि याचा खरखर आनंद घ्यायचा. वरती पण आहे भरपूर आंबे. ते घरा हे नाही वाटतं रे त्याच्यामुळे तो कापल्या जात नाही. ये धरती ये आकाश अंबर ये सब ने ला 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 ला. दोन तू पहिलं काढलेस ना तिथे 2 का ते 2 नाही हे 2 आहेत. हा बरोबर बरोबर. हा ते 2 बरोबर. ओळ्यात असं हा तेच तेच. हा 2 आहेत बरोबर. आम्हाला खाली बघूनच चक्कर येत होती. पण तो लालू एकदम वरती चढला होता वरच्या फांदीवर. मी विचार केला एवढ्या वरती गेला कसा. अरे खाली आहेत पण काय बोलणार. त्यासाठी पण अनुभवाची गरज असते. आणि बोलतो ना आपण एखादी गोष्ट केल्यानंतर आपल्याला अनुभव येतो तसा तो अनुभवी झालाय आता झाडावर चढला. एकदम वरती आहे एकदम वरती. लाल होत तुला दिसत होता. कुठे दिसते का? काढला ना त्याने मला दिसत होता. हो काढला त्याने. हातान करते तो धरती पे चाहे जहाँ भी रहेगी तुझे तेरी काय पट पडतात कचरा आहे काय कचरा आहे का
म्हणूनच तयार होते आंबे नाही का वाजलं का इथे तो? आता हे आंबे का 1-2 दिवस असे पिकायला ठेवायला लागतील, मध्ये पिकतील ऑटोमॅटिक. आणि खालच्या साईडला पण एक कलम आहे, तिकडचे पण थोडे आंबे काढतोय आम्ही. बोलो हे माकडं खराब करण्यापेक्षा आपणच थोडं काढलेलं काय वाईट ना, म्हणून मग थोडं काढत होतो आम्ही. आणि हे बघा आमचं घर इथे वरती आहे आणि इथे पण असं कलम आहे. आणि हे गाववाले बघा निघालेत मुंबईला जायला, ते आवाज देत आहेत. बघा लालू बघा कसा आंबे तोडतोय बघा वरती एकदम चढून. आणि ममता बघा इकडे बसली आहे कशी, मला बोलली जरा फोटो काढ. हो काढतो चल. ह्याच्या पहिल्या पानावर वाचतंय आमच्या भीमाचं नाव. हॅलो गुड इव्हनिंग मंडळी, कसे आहेत सगळे? आणि आजचा दिवस आमचा थोडा गेला असाच, विचारू नका कारण कसं आलो ट्रॅव्हलिंग वगैरे झाला ना, आणि थोडा आवरेपर्यंत वेळ गेला. आणि दुपारी पण बघितलं असेल तुम्ही, थोडे आंबे वगैरे काढले आम्ही झाडाचे. आज कुठे काय थोडा शूटिंग तेवढं नाही करता आलं, तर तुम्हाला दाखवेनच घर सकाळी. जरा थोडी रात्र झाली, थोडंसं दाखवतो तुम्हाला. यांना मी का बघा अनामिकाची तर नुसती मस्ती चालू मंडळी, सगळ्या ठिकाणी धावत राहते ती, थांबतच नाही घरामध्ये. हे बघा यांचं घर असं आहे, इकडे खाली पूर्ण परिसर दिसतो. सकाळी तुम्हाला दाखवेनच मी. इकडून पूर्ण खाली असा परिसर दिसतो. असं यांचं घर आहे. इकडे असं किचन आहे. आज थोडं शूट नाही करता आलं, तुम्हाला थोडंफार दाखवतो असं असं आहे ते. हे बघा इकडे पण एक रूम आहे, ते तुम्हाला सकाळी दाखवेनच मी. इकडे पण एक रूम आहे. हे बघा अनामिका थांबतच नाही, पाठापाठच येत राहते. पण एक रूम आहे, याचे सामान ठेवलं. इकडे आंबे ठेवले, हे बघा इथे आंबे ठेवले. आणि बघा आई आहे तिकडे. तसं घर आहे यांचं. आणि मंडळी इथे बघा चंद्र कसा दिसतोय बघा, हेच आहे गावचं सुख खरंच. किती छान ना, सगळं अनुभवता येतं खूप जवळून आपल्याला सगळ्या गोष्टी या. आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपण लांब येतो, कोणाचेच कॉल नाही, मेसेजेस नाही, खूप छान वाटतं आहे बघा. सकाळी तुम्हाला नक्की मी दाखवेन घर पूर्ण. मंडळी कसं वाटलं घर तुम्हाला सांगा. सकाळच्या उजेडात अजून तुम्हाला क्लिअरली दिसेल, उद्या शूट करेन परत एकदा. पण आता थोडा वेळ भेटला तर आता केलं आहे शूटिंग. तर आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपण येतो काही वेळ काढून, खूप छान वाटतं. कारण कसं आहे, एक तर मोबाईलला नेटवर्क नाही पहिली गोष्ट म्हणजे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नंतरच येईल. पण कोणाचे फोन नाही, कामासाठी कोणाचे फोन नाही, काय नाही, खूप छान वाटतं. खूप वेगळ्या ह्याच्यात आलं आहे, शांत. आणि वेळ कधी कसा जातो, वेळ एक एक आपल्याला कळतं वेळेचं महत्त्व शांतपणे राहिल्यानंतर. कारण आपल्याला रेग्युलर ह्याच्यात कळतच नाही वेळ कधी जातो ते. तर कधीतरी आपण जावं आपल्या घरी, आपल्या गावी, असं वेळ काढून खूप छान वाटतं म्हणजे. तर आता आम्ही अनुभवतो क्षण सगळे. चला आता जेवणाची तयारी चालू आहे ममताची, आम्ही जेवायला बसू. मग तो काढलाय का?